वरती त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम तयान वाधी क्रोध काम। धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष, वाचे वदता शिवनाम तयान वाधी क्रोध काम। एका जनार्दनी शिव निवाडी कडी काळाचा भेव, वाचे वदता शिवनाम तयान वाधी क्रोध काम। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन, करू प्रथम नमन। दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरुदास तुका, सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका। समचरण सरोजम सांद्र नीलाभुदाभं जगननिहित पानि मंडनो मंडनाम। तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदै धवलहासनं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाणी या कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका। जयांचे केली या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, ज्यांचे गावी केला वास त्यासे नसावे उदास। ज्ञानेशु भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हरः, सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला मुक्ताबाई। नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई, नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई, नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई, नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवाची, आद्यत्रय जननी देवाची, देवाची देवाची मुक्ताबाई, नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई, नमो त्रिभुवन पावनी पावनी। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची। लोकाभिराम मृडरंगधिरमराजे वनेत्रम रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। सियावर रामचंद्र भगवान के। सर्वांनी हात जोडा मस्तपैकी। मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। रामदूत हनुमान की जय, सत्य सनातनम हिंदू धर्म की जय। श्रीमंत योगी छत्रपति शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय। नमः पार्वती पतये हर हर महादेव। विठ्ठल विठ्ठल ठाला ठाला विठ्ठल विठ्ठल। शिव बोडा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम। प्रस्तुत
प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी परम पवित्र आपल्या या दयाणी नगरामध्ये कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग शांत संत श्रीमंत पैठण निवासी नाथ महाराजांचा शिवाचं महत्व सांगणारा अभंग आहे. शिवाच्या नामाचं महत्व सांगणारा अभंग आहे. अभंग फार छोटा आहे, सर्वांच्या परिचयाचा आहे. विकू लगेच काढून घ्यायचं बोलताना. सुंदर असं तुमचं गाव, सुंदर असं तुमचं नियोजन, सगळ्या गोष्टी खूप छान आहेत. आजचं हे जे कीर्तन आहे हे बळजबरीने बसवण्यात आलेलं, हे ठरलेलं कीर्तन. ऐन वेळेवर कीर्तन करायचंय म्हणून बाबऱ्यावरून आबांचा फोन आला की अशा अशा पद्धतीचा गाव आहे, सुंदर गाव आहे. मुक्ताई फळाचा नियम आहे, कोणत्याही गावामध्ये कीर्तन करायचं नाही, कोणत्याही लोकांमध्ये कीर्तन करायचं नाही. ज्या लोकांना कीर्तन समजतं, ज्या लोकांना परमात्म्याची गोडी आहे आणि जे खरे सनातनी हिंदू आहे अशा लोकांमध्ये कीर्तन करायचं. ज्यांना देव चालत नाही, ज्यांना धर्म चालत नाही, ज्यांना देश चालत नाही. आता हे मंडळी, ही जी तुम्ही आलेली जी मंडळी आहे ना, ही फार तोलामोलाची. कीर्तन ऐकण्यासाठी अनंत जन्माचं पुण्य लागतं. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठली कृपा केली. पंढरपूरला मागच्या महिन्यामध्ये मीटिंग झाली. शरद बाबा, तुम्ही ऐकली असेल. वारकरी संप्रदायाचा सत्यानाश जेवढा आपल्या लोकांनी केला तेवढा कोणीच नाही केला. यांना काही विषयच नाही यांचा. तर पंढरपूरच्या मीटिंगमध्ये असं ठरलं की कीर्तनामध्ये देव, देश, धर्म, संस्कृती, संतांचं वाङ्मय हे सांगायचं. मग खालून असा आवाज आला की जर आपण कीर्तनामध्ये विनोद केला नाही तर लोक येणार नाही. लोक येणार नाही, कोणते येणार नाही? ज्यांना देव, देश, धर्म, संत चालत नाही असे लोक येणार नाही. आणि अशा लोकांची कीर्तनकाराला कीर्तनात गरजही नसावी. किती गोड परमार्थ आहे. तुमच्या गावाचं नाव ऐकून होतो, फार सांप्रदायिक तुमचं गाव आहे. सुंदर असं तुम्ही भोलेनाथांचं मंदिर बांधलं. सर्व गावाचं सहकार्य त्याला आहे, पण कोणीतरी एक पुढारी, कोणीतरी एक लागतो मार्गदर्शन करणारा. 16 वर्ष झाले 4 राज्यांमध्ये कीर्तन करतोय. कीर्तन करत असताना लोकांची घाई असते, मन नावली जात. बरं का, काय म्हणतात ते, तुमची भाषा आहे बरं काही, मन नाव. मी लगीन मा मन बायकोनं सुद्धा नाव लिहिलं नाही, याव इतिहास आहे. आणि ज्याला वाटतं ना की कीर्तनकाराने माझं नाव घेतलं पाहिजे, तर एक गोष्ट नेहमी करता लक्षात ठेवा, कीर्तनकाराने किती वेळा तुमचं नाव घेतलं म्हणून तुमचं नाव होईल याच्यासाठी परमार्थ नसतो. कर्म इतकं सुंदर करा की तुम्ही मेल्याच्या नंतर कीर्ती रूपाने तुमचं नाव शिल्लक राहिलं पाहिजे. काय आम नबी थोडसं नाव लिहिले जात नाही, इथं मावत नाही. इथे सुंदर परमार्थ आहे बरं का. रामकृष्ण हरी. तुमच्यात गावाचे सरपंच, त्यांनी नाही सांगितलं तर नाव घ्यायचं, पण माझा मूळ स्वभाव आहे. मी सुरुवातीपासूनच खापर कुठे आहे तो माझा, जे नाही सांगितलं ते मी जास्त करतो. कुंदन दादा आणि त्या सगळ्या गावाच्या माध्यमातून हा सुंदर उपक्रम. एखादा जर ठरवलं असताना तर पांढरे कपडे कोपडे घालून आटे बट्टा तो मला सामने, पण त्या कथा उभा आहेत त्या बी देखील निरानात मला. आणि हे लाईट इतके एक नंबर आहे द्या. मग काय माणूस बी गोरा दिखत बरं का शरद बाबा, एक नंबर लाईट आहे त्या. आपले पलता पट्टच त्या. शूटिंगवाला चांगलं लेवानं, बाकीनं काढी टाका ना बरं का. नाही ते तुमनं जिथलं उचला ना काम आहे तिथलं मातीमा बी घाल दिसत तुम्ही. व्हिडिओवाला तर भरोसाच नाही. सुंदर असे आमचे दिनू दादा, काय माणसाने फार संघर्ष केला ना आज या लेवलला ते आलेले आहेत. कृष्णाजी महाराज या ठिकाणी इंदुरीकर महाराजांसोबत सतत ते वाजवत असता. ऐन वेळेवर त्यांना सांगितलं, सस्ते बाबांनी का चाट मारली का काय मारली, तुमचं नाव सांगितलं म्हणे. मला माहित नाही की माझ्या नावावर तो एवढा मोठा माणूस येईल बा कीर्तनामध्ये. पण कृष्णा महाराज उपस्थित झाले. दयाने गावामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. इकडे आमचे शरद महाराज आहे, ज्ञानेश्वर महाराज आहे, इकडे आमचे भूषण महाराज आहे, भैया महाराज आहे. आमच्या कथेला नेहमी करता गेल्या 5 वर्षापासून जे अधोरथपणे माझ्या सोबतीला असतात आमचे चेतनजी महाराज उंदीर खेडेकर आहे. इंजिनियर आहे, त्यांचा चांदीचा कारखाना आहे, पण त्यांनी एक चांदीचं नाणं दिवाळीत दिलं नाही गुरुला. ही शोकांतिका आहे. संत तुकाराम भजनी मंडळ, याला म्हणता भजनी मंडळ. या भजनी मंडळ बरं का कृष्णा महाराज, या भजन्या लोकांमुळे गावागावात परमार्थ अजून बी टिकू नये. रात्री मोतला हे रातभर जागता, पण यांची किंमत बऱ्याच ठिकाणी केल्या जात नाही. पण या लोकांमुळे गावागावात परमार्थ टिकू नये. जेव्हा टाळकरी वारकरी सापडत नाही तेव्हा हे लोक रात्री पहाटे जागून गावागावात परमार्थ टिकवता. या टाळकऱ्यांसाठी एकदा तुम्ही टाळ्या वाजवल्या पाहिजे. आणि मी बूट पॉलिश करणारा माणूस नाही बरं का. माल जर खटकणं मी कोई बी मार देत, आपले जे पटणं नाही ते डायरेक्ट नाही म्हणतेस मी. हां, त्याच्यानंतर एवढ्या लोकांमध्ये एक आमची झाशीची राणी उभी आहे की नाही, पोरगी उभी आहे. मला ही तर धन्य आहे, पण हिचे मायबाप सुद्धा धन्य आहेत. मी 16 वर्षाच्या आधी फेटा बांधला होता, एकच कारण, एकच शपथ घेतली होती, मैं हिंदू जगाने आया हूँ, मैं हिंदू जगा के जाऊंगा. सुंदर विनेकरी आहेत, सुंदर साऊंड सिस्टीम आहे. लग्न झालंय साऊंड सिस्टीममध्ये? झालंय का? नाही झालंय म्हणून टेन्शन माहीत तुम्ही. वही जाई ना, अरे मनासारखा ना वही घेतो तुम्हाला. काय विषय माऊली, वही जाई एक नंबर. मना कीर्तनले आवाजाने चांगला दिना त्यांना लगीन. आणि जर डबल बाप देश आहेत ते डबल लगीन नाही, पोऱ्या चांगला वैभव असं.
इकडे बारकू भाऊ आहे, कोपऱ्यात शूटिंग चालू आहे. तुम्ही बी नेमबन काढच्यात बरं. बारकू महाराज उद्या त्यांचा वाढदिवस आहे. शुभेच्छा तुम्हाला खूप खूप. मला कोणाचे नाव माहीत नाही बरं का, तुमचे बी घेतले असं समजा. बाबा कोण आहेत? विनोद भाऊ चव्हाण. वा धन्यवाद बरं का दादा. आता माझी एक फक्त माझा जर या पोरांना आवाज जात असेल आणि जर हे खरं हिंदू असतील, मुसलमान असतील तर चालले जा डायरेक्ट डोळ्यासमोरून, आपल्याला चालता नाही ते बिलकुल बी. जर हिंदू असतील तर तिथं बसून घ्या, नाही तर पुढे येऊन जा, असे उभे न करो. नमाज पडताना उभं राहायचं नाही. आणि कीर्तनामध्ये सुद्धा अशा पद्धतीने काही गडबडी आपल्याला ते असं वाटतं की. आणि एकच तास कीर्तन करणार आहे. कीर्तन झाल्यावर हेच पोरं म्हणतील बाई बालता बारी महाराज लई नव्हता बरं का हो महाराज. माझं फक्त ओळख कमी, पण कीर्तन झाल्यावर तुम्हाला रात्रभर झोप येणार नाही. एकच तास कीर्तन करणारा माणूस आहे मी अशी लांबाड करणारा बाबा नाही. 1 तास म्हणजे 1 तास. तुम्हाला मी आता वचन देतो. आता किती वाजले? 9:15 वाजले ना, बरोबर 1:30 वाजायला संपून टाकू आपण. बाई अहो बेकार दिखे राहणार आहे. साला म्हणतील बरं का. या आमनी बहीण दिले त्यास ना घर मग. आणि सध्या लाडक्या बहीणवरच घरं चालू आहे आता, आहे की नाही? हां, पण ते बंद झालं पाहिजे. पाप ना पैसा येतो लेवान नाही. येऊ द्या येत आहेत येतील बिचारे. ते तरुण पोर आहे, ते हळूहळू व्याज घेतील. महाराज आपला लाईन ना देखील ते बटसूत नाही देत. चाल पैसा सु छान टाइमले सापडत होते असले. पण बसा तुम्ही, काही अडचण नाही. मी तुम्हाला वचन देतो, 1 तास जर तुमचे केसांवर काटा नाही उभा राहिला, 1 रुपया देवाना नाही सरपंच साहेब. हां बसा. मला गोड माणसं खूप आवडतात. काही हसणारे लोक पाहिजे. काही मेले पण हसले नाही, गंदा पटक चेहरा देत ना तू. झाला नाही काय असेल तर असो. कृष्णा महाराज, नितीन महाराज, हां त्या रागभर म्हणून नाव निली न पाहून. सगळं सेटल झालं का आता? बसा. जिथं जागा भेटेल तिथं बसा. आणि इथली जागा आहे ज्याला पुणे डायरेक्ट आळ पडत डायरेक्ट जपिराव ना, काही ताणलं आणि डायरेक्ट हां बसा आता बरं का. करायचं चालू कीर्तन. सगळ्यांनी माणसांनी हातवर करा. माणसं हातवर करा. मस्त. सत्य सनातन हिंदू धर्म की श्री शिवाय नमस्तुभ्यं. 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 ओम नमः शिवाय. 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 लंका का राजा था रावण, शिव नाम से हो गया पावन. लंका का राजा था रावण, शिव नाम से हो गया पावन. लंका का राजा था रावण, शिव नाम से हो गया पावन. लंका का राजा था रावण, शिव नाम से हो गया पावन. राम नाम शिव नाम, नाम शिव नाम, नाम शिव नाम. ओम राम नाम शिव नाम, नाम शिव नाम, नाम शिव नाम. जय हो. ओम नमः शिवाय. 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 उमापति महादेव की वा. बघा भोले बाबाचं नाव घेतलं आणि किती आपल्या भोले बाबांच्या बहिणी आहे की नाही असं. आणि तुमच्यावर भोले बाबांची एवढी कृपा झाली, तुम्हाला भोले बाबांचं नाव घेतलं म्हणजे बाकीच्या अशा डोलायला लागल्या होत्या. फक्त अंग येवानच बाकी होता ते.
पण चांगलं देव अंगात आला पाहिजे बरं का. हे सुंदर असं भोलेनाथांचं मंदिर, त्याच्यानंतर प्राण प्रतिष्ठा, चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी तुम्ही करताय, आनंद आहे. अनेक सनातन्यांनी मंदिरं बांधली, त्याच्यानंतर मुघलांचं राज्य आलं, त्यांनी मंदिरं वगैरे पाडले. पण अशा सतयुगामध्ये, कलियुगामध्ये सुद्धा सत्पुरुष जन्माला येतो, कोणाच्या तरी माध्यमातून परमात्मा भक्ती करून घेतो. इथं बसलेले सगळे सनातन्यांचे पोरं जरा लक्ष देऊन ऐकलं बरं का. मी परत तुमच्या गावात येईल, आपलं संभाषण होईल, याची काही शाश्वती नाही, गॅरंटी नाही, पण या गोष्टी नेहमी करता लक्षात ठेवजा. आज जर आपल्या सनातनांवरती जर सगळ्यात मोठं भय कोणतं आलं असेल तर आमच्या लोकांना आमच्या धर्माबद्दल इतकंही घेणं देणं राहिलेलं नाही. तुम्ही हो म्हणा का नाही म्हणा, नाही माहिती आम्हाला आमच्या धर्माबद्दल. कोणी येतं आमच्या धर्मावरती टीका करून निघून जातं, आम्ही फक्त ऐकतो त्याबद्दल. आणि याच्यामध्ये तुमची चुकी नाहीये, याच्यामध्ये आम्ही गुन्हेगार आहे. आम्ही तुम्हाला कधी धर्म सांगितलाच नाही. पण येत्या काळामध्ये जर धर्माचा जर हानी जर होऊ द्यायची असं वाटत नसेल तर सगळ्या सनातन हिंदू धर्माने जाग होऊन आपल्या धर्माबद्दल, देवाबद्दल जास्तीत जास्त माहिती वाचनाच्या, कीर्तनाच्या माध्यमातून घेतली पाहिजे. पुड्या खायची लाज वाटत नाही, दारू प्यायची लाज वाटत नाही, लपडं करायची लाज वाटत नाही, चोरी करायची लाज वाटत नाही, कीर्तनात जाऊन बसायची लाज वाटते. सांगा ना, धर्म कशाने वाढणार आहे? श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना माहिती पडलं, लोहगावला तुकाराम महाराजांचं कीर्तन चालू झालं. श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज एका मिनिटाचाही प्रारंभ विचार न करता घोड्यावर बसून कोपऱ्यात गेले आणि छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांच्या पायाजवळ जाऊन बसून कीर्तन ऐकत होते. आपला बाप कीर्तनाला जात होता, आपण जर जात नसू तर मग आपण आपलं रक्त चेक करायला काय हरकत? आमना बाप कीर्तनला जाय, आमले जावं. काही लोकांचं महाराज आमने गण इच्छा आहे पण देव का नाही आमले बलावत नाही. तुमले देव डायरेक्ट बलाई ध्यान ठेवजात, डायरेक्ट बलाई तो. हा, काही तो लोक म्हणतात राधा आमचं रिकाम पण बनत नाही, पापी तू म्हणून देव रिकाम पण बनू देत नाही, कारण इथं पुण्यवान लागतो. इथं कोण लागतो? असं कोणी बी उठायचं आणि मग मी कीर्तनाला जातो असं होत नाही. सरपंच साहेब कुंदन दादा, एखाद्या आमदाराला भेटायचं असेल तर परवानगी कोणाची लागते? पीएची लागते. डायरेक्ट आमदाराला भेटता येतं का? आमदाराला आमदाराच्या इच्छेशिवाय भेटता येत, खासदाराला खासदाराच्या इच्छेशिवाय भेटता येत. म्हणजे आमदार खासदारांच्या घरात पाय ठेवण्यासाठी परवानगी कोणाची लागते? मग साध्या आमदार खासदाराच्या घरात पाय ठेवायला त्याची परवानगी लागते. मग जो शमशानवासी भोले बाबा आहे त्याच्या दरबारात पाय ठेवायला तुमले परवानगी कोणी लागी? त्याच्या परवानगीशिवाय तुम्ही कीर्तनाला, इथं जितकेही लोक कीर्तनाला आले ना, सगळेचे सगळे भोलेनाथांच्या कृपा पात्र आशीर्वादाचे लोक आहे तुम्ही. आणि जिवंतपणे नाही आले तरी मरानंतर तुमले त्या नागर असे लग्न हो म्हणा का नाही म्हणा, इथलीशी राग वही फेक देतील लोक तापीम, आपण त्याच्या घरात तुम्हाला जावं लागणार आहे. आणि आज जर तुम्ही अंतकरणापासून साधूच्या वचनांकडे जर लक्ष दिलं नाही ना तर एक गोष्ट नेहमी करता लक्षात ठेवा. 5 वर्षाचं मुसलमानाचं लेकरू सकाळी झोपेतून त्याची माय उठवते आणि 5 वाजेला मदरशामध्ये त्याला नमाज पढण्यासाठी पाठवतं. आणि तो 5 वर्षाचा मुलगा मरेपर्यंत अल्लाहू अकबर कानावर आलं का तलवार बाहेर काढून जिहाद करण्यासाठी तयार होतो. आमच्या सनातनांच्या पोऱ्यांच्या खिशामध्ये 1,72,000चा आयफोन आहे पण त्याच्या घरामध्ये 2,000ची तलवार नाही. आणि जर ते लोक तुमच्या गावाघरात घुसले ना तर का मोबाईल मारून फेकणार त्यांना तुम्ही? आपल्या मुला मुलींना आपण संस्कृतीचे ठेवे दिले पाहिजे. आज नका ऐकू तुम्ही माझं, आज तुम्हाला वाटेल महाराज काही सांगतोय. आज भाऊबीजीचा दिवस आहे. रवी आबा बाबरेचे मी त्यांना सांगितलं आज भाऊबीजीचे दिवस आहे, म्हटलं आज नका कीर्तन ठेवू, रोजच कीर्तन आहे. त्यांनी सांगितलं या हो गाव तर बघा किती छान आहे. आणि खरंच त्यांच्या सांगण्याप्रमाणे खरंच गाव खूप सुंदर आहे. आज भाऊबीजीचा दिवस आहे, तुमचा दिवस आहे. पैसे भेटले त्यांना, तुमल्या आता भलतं पटत ते लेवान. जिला भाऊ नाही बिचारीचा चेहरा तुम्ही बघा, ती मानलेला तो मानलेला. गाडी घुंगराची घेऊन बंद माझा येईल माहेराच्या सणाला बंधू मला नेईल. गाडी घुंगराची घेऊन बंधू माझा येईल.
म्हणजे आऊ फक्त आज कार्यक्रम वाजाडाना नाचाना जे बरं का, पण आनंद घेता येते. काही लोकांशी उभे राहतात जसं जनगण मन म्हणणं आहे बुवा ते. अरे अरे तू नाच रे, नाचलं पाहिजे आहे की नाही, नाचलं पाहिजे, कुदलं पाहिजे. फक्त नाचान टाइमले मागे पडदा जे का प्लाउड आहे ध्यान ठेवतात बरं का. मागला टाइमले नाचा नाचा दल्ला पडी गा का लोक त्याला दखाले मनकडे कोणच ध्यान नाही. असं नाही झालं पाहिजे. रवींद्र महाराज एक नंबर नाचून राहिले बरं का, मस्त एक. मला आवडलं. तुम्ही माझ्या घरी चालसान का? हो म्हणताय तुम्ही. गाडी घुंगराची घेऊन बंधू माझा येईल माहेराच्या सणाला, बंधू मला नेईल. आज भाऊबीज आहे. थोडं भाऊबीजेचं 5 मिनिटं सांगतो ना, मग आपले भोले बाबा तर रखवाले आहेत आपल्याला. आणि अगदी एका तासात कीर्तन संपवायचं मी वचनबद्ध आहे बरं का भूषण महाराज. आज भाऊबीज आहे. भाऊबीज का मनवली जाते त्याला 2 प्रमुख कथा सनातन संस्कृतीमध्ये सांगितल्या जातात. यमुना आणि यम हे 2 बहीण भाऊ आहेत. आणि यमुना मातेने यमदेवाला भरपूर वेळा बोलवलं की बाबा थोडं कामातून वेळ बाजूला काढत जा, या वेड्या बहिणीची वेडी माया जरा ये कधीतरी. परंतु यमदूताचं बिचाराचं कधी जमलंच नाही. यम महाराजांनी सांगितलं माझं जमत नाही. पण भरपूर विनवण्या केल्या, भरपूर रिक्वेस्ट केली. आणि एक दिवस यमराज भगवान यमुना मैयाच्या घरी गेले आणि त्या आनंदाने बहिणीने भावाचं फार मोठं स्वागत केलं. आणि तो दिवस भाऊबीज म्हणून आपल्या सनातन संस्कृतीमध्ये मनवला जातो. बहीण किती बी गरीब असू द्या, पण भाऊ आला म्हणजे तिला एवढा आनंद होतो की सांगू. अहो भाऊ सोडा, माहेरचं कुत्र जरी आलं तरी बाईला काय होतो? आनंद होतो. कुत्र आवाज काढू नका, कुत्रा बित्र ना, जंगल ना एरिया आहे. आणि दुसरी कथा अशी सांगितली जाते की आता परवाची नरक चतुर्दशी झाली. नरक चतुर्दशीला नरकासूर मारल्याच्या नंतर कृष्ण परमात्मा सुभद्रा मैयाला भेटायला गेले होते. आणि मग त्यांनी जे स्वागत केलं तेव्हापासून सुद्धा भाऊबीजेचा सण हा मनवला जातो. अशा 2 कथा या भाऊबीजेच्या आहे. कीर्तन करत असताना 2 अडचणी आहेत बरं का सरपंच साहेब, 2 अडचणी आहेत. जर तुम्ही पुरा देव सांगितला ना, मागचे लोक म्हणता काय बोर करा रे सालं महाराजनी, एवढं पक्का म्हणतील बरं का. त्यातले समजत तुमजत काहीच नाही बरं का. आणि जर समजा अभंगावर बोललो नाही, पुढला लोक म्हणतात बाई रातना महाराज काही अभंगावर उन्हा नाही, तू अभंगावर पटेल होता का मला दखाले, तू आळंदीला जायला होता का, तुला कळतं काय नेमकं? अहो बुक्का लावायला म्हातारा आला, बुक्का लावाना टाइमले फोटोग्राफर म्हणे मनकडे दखा. मग त्याने पहिले बुक्का लावना, त्याने तत दखा मग आता डोळ्यामा बोट घालते ना. तुम्हाला बुक्का लावानी बुद्धी नाही, तुम्ही कीर्तन करायचं चुक्या करणार. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये एकही मुसलमानाचं लेकरू असं नाही की ते मौलानाला नाव ठेवतं. मौलाना जर गावामध्ये आले ना तर त्यांच्या बाया, त्यांचे माणसं, त्यांचे मुलं म्हणता आम्ही देखो मौलाना साहेब आहे हे. आणि आम्ही जर धोतर घालून गेलो ना, लोक म्हणतात दखरे उन्हात रे या बरं का. अरे असं नका करू, धर्म फार मोठा आहे, फार मोठा आहे धर्म. आणि एक गोष्ट नेहमी करता लक्षात ठेवा, अनंत जन्माचं पुण्य असेल की तुमच्या गावामध्ये साक्षात भोले बाबा विराजमान होत आहेत. आणि हे भोलेनाथांचं जे मूळ आहे हे फार मोठं आहे. वारकरी संप्रदायाचे जनक सुद्धा भोले बाबाच आहेत बरं का सरपंच साहेब. वारकरी संप्रदायाची स्थापना जर कोणी केली असेल तर भोलेनाथांनी. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. आणि अनेक कार्यक्रम तुम्ही या मंदिराच्या माध्यमातून आयोजित केलेले, चांगली गोष्ट आहे. जसं जसं कीर्तन पुढे जाईल तसं तसं गाडी तापेल, तसं तसा गेअर पडेल. कोणी म्हणतं कॉमेडी करा, कोणी म्हणतं देव सांगा, नेमकं काय करू आता मला डोकं काही. गाडीतून उतरल्याबरोबर एक पोऱ्या म्हणे महाराज कीर्तन असं कडक व्हायला पाहिजे आहे का, तरी आहे का कडक करायला. अरे देवाजवळ साधूजवळ बसून काहीतरी चांगलं विचारा, तुमच्या बुद्धीमध्ये बदल पडला पाहिजे. आणि कीर्तन ऐकल्याच्या नंतर जर अंतकरणामध्ये प्रेम जागं झालं नाही तर मग कीर्तन ऐकून उपयोग नाही, लक्षात ठेवू जा. दिवसभर काबाड कष्ट करून जर या ठिकाणी तुम्ही 1 तास आले असाल तर माझी जबाबदारी आहे की तुम्हाला देवचेद धर्माबद्दल आपण काहीतरी चर्चा केली पाहिजे. शिव भोळा चक्रवर्ती, लक्ष देऊन ऐकलं बरं का. भोले बाबांचं मंदिर बांधलंय. महिला वर्ग खरं खरं सांगता, खोटं बोलता ना का, माझी शपथ आहे तुम्हाला. दयाण्याच्या बाया खोटं बोलत नाही. आता पेपरला बातमी आली होती परवाच्या दिवशी बरं का. खरं खरं सांगता बरं का. भोलेनाथांच्या पिंडीवर आपण काय टाकतो? पाणी. पाणी नाही टाकतो, त्याला काय म्हणता? जल म्हणता. काय म्हणता त्याला? जल टाकता. बरोबर आहे का नाही बेटा? रावणाने भोले बाबांसाठी 10 वेळा मान कापली होती. किती वेळा मान कापली होती? मी लहान पोरींशी बोलतोय पण सनातन्यांचे पोरं लक्ष देऊन ऐकता मी काय सांगतोय. तर किती वेळा मान कापली होती? 10 वेळा. कोणी कापली होती? रावणाने. रावणाने कोणासाठी कापली होती? भोले बाबासाठी, महादेवासाठी.
रावणाने 10 वेळा महादेवासाठी मान कापली हा इतिहास आहे, पण जेव्हा रावणाला गरज पडली, रावण मरत होता, तेव्हा भोले बाबा रावणाच्या कामी पडले का? कामी पडले नाही. म्हणजे 10 वेळा मान कापून जर तुमचं कर्म चुकलं तर भोले बाबा अंतकाळात तुमच्या कामात पडत नाही. मग 10 वेळा मान कापणाऱ्याच्या कामात पडला नाही कर्म चुकल्यावर, मग आपण जर 1 लोटा जल टाकून जर आपलं कर्म चुकलं तर भोले बाबा आपला काम पडी आई डोकामाईन काट टाकतात बरं का, ध्यान ठेवा. भोले बाबा असं कोणाच्याही कामामध्ये काम पडा. आता याच बाया एवढी गर्दी करतील, एवढी गर्दी करतील, कीर्तन 1 नंबर झाला, 1 नंबर झाला, कीर्तन असंच पाहिजे, महाराज बरोबर बोलले, आणि याच बाया गावात जात असताना यांच्या तोंडातून तुम्ही ऐका सकू काय तुला माहित पडणार का नाही, रामभाऊने पोर पै गई, तू आत्ते कीर्तन ऐकून ना. मग कीर्तन ऐकून जर तुमच्या बुद्धीमध्ये बदलच पडत नसेल, मग तुम्ही खरंच सांगा भोले बाबाला येडा समजता का? तुम्ही एका हाताने जल टाकायचं आणि कुत्र मागे लागणार, तोच तांब्या मारी फेका, म्हणजे देव इथला येडा आहे का? अहो मंदिरात गेल्याच्या नंतर, कीर्तनात गेल्याच्या नंतर कमीत कमी तितक्या पुरतं तरी भाव जागा ठेवा. खरं खरं सांगता महिला वर्ग, तुम्ही जर आज 350 रुपयाची जर पॅरागॉनची नवी चप्पल घालून कीर्तनात आले असणार आणि जर तुमची चप्पल चोरी गेली, तुम्ही गुपचूप घरी जाणार का शिव्या देत जाणार? दगा शिव्या देत जाणार, म्हणजे या कीर्तन लिहिले असं होत. परमात्मा फार मोठा आहे. परमात्म्याचं नामचिंतन तुम्ही वरून केलं काय आणि अंतकरणात केलं काय, परमात्म्याला सर्व पाप करोनी पापी मन हे तैरा वैरा फिरतैर, पाप करोनी पापी मन हे तैरा वैरा फिरतैर, काय काय केलं भल्या मानता देवाला तार कळतैर, काय काय केलं तर भल्या मानता देवाला तार कळतैर, काय काय केलं भल्या माणसा देवाला सार कळतैर, काय काय केलं भल्या माणसा देवाला सार कळतैर. संसारात सुख नाही हुशारी धर, हुशारी धर, कोणाचे गण गोत्र कोणाचे घर, तू म्हणतील पैसा अडका हा इथंच राहील सडका, तू म्हणशील पैसा अडका तो इथंच राहील सडका, तू मेल्यावर तुझ्या माथी फळ दिल मडका, तू मेल्यावर तुझ्या माती बोलतील मडका, तू माझं माझं म्हणत हे सार नाशी बनत, करोनी 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 भाविचार, करोनी 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 भाविचार, करोनी 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 भाविचार. यावर रामचंद्र भगवान की जय. अजून बी लोक येतात जे आते वाटत आते कीर्तन चालू करू, तवय कीर्तन चालू करू, आते करीश टाकून मागे दाखवू नका, मन कडे दका. हो मावशी, मी दका सारखा नाही, पण 1 घंटा सहन कर, आहे की नाही. आता कीर्तन चालू झालं बरं का, आता लक्ष देऊन ऐक जा. शिवरात्रीचा दिवस होता, असंच कीर्तन चालू होतं. भोलेनाथांचं महत्व जर कीर्तनात नाही सांगितलं तर काही उपयोग नाही कीर्तन ठेवून आपला. शिवरात्रीचा दिवस होता आणि रात्री 9 वाजेला नवरा बायकोची झमकाझमकी झाली. शिवरात्रीच्या दिवशी बाई कीर्तन बघून ऐकून गेलेली होती. 11, 11:30 वेळ झालेला होता आणि नवराही काहीतरी झटका फाटक्या करून घरी गेला. बाईने दरवाजा उघडला आणि त्यांचे 2-2 शब्द झाले. आणि नवरा बायकोच्या भांडणाला फार मोठं काही कारण लागत नाही, ते केव्हा झमकाझमकीले सांगताच येत नाही. नवरा बायकोचं शिवरात्रीच्या दिवशी भांडण झालं. भोलेनाथांचं महत्व लक्ष देऊन ऐका बरं का. तुम्हाला असं वाटेल महाराज काय सांगतात, अगदी योग्य सांगतोय, लक्ष देऊन ऐका. कारण या मोकळ्या मॅपमध्ये वातावरण बनवायला फार वेळ लागून जातो. लक्ष देऊन ऐका, आपली पहिली भेट आहे, हळूहळू होईल आपला परिचय. आता शिवरात्रीच्या दिवशी भांडण झालं. बाई भलतच काहीतरी नवऱ्याला बोलून गेली. त्याचा स्वाभिमानाचा स्वभाव होता. त्याने रागा रागा संतापात तिला सांगून दिलं, आजपासून तुझा माझा काही संबंध नाही, मी घर सोडून निघून जातोय. बाई म्हणे जाय. बाईला बी संतापा झालेला होता, तो निघून आला. शिवरात्रीचा दिवस होता. शिव हा भोळा आहे आणि भोळा कशी कृपा करतो लक्ष देऊन ऐक जा. रात्री निघून आला बाहेर आणि त्याचे योग खराब, पाऊस चालू झाला. घरी जायचा विचार केला, पण बाईला धमकी देऊन आला होता आणि एवढा स्वाभिमानी स्वभाव, घरी कसं काय जायचं. आता विजा बिजा नव्हत्या, फक्त पाऊस होता. हा फक्त पाऊस होता तो. हा आणि लगेच चालला बी गेला तो, कारण थोडासा अवकाळी होता तो. पाऊस पडायला लागला. याने विचार केला घरी गेला तर बाई म्हणेल की आला बाळा लगेच चालला आला.
हा एका झाडाखाली उभा राहिला आणि त्याचे योग चांगले. ते झाड बेलाचं होतं. कशाचं होतं? आणि भोले बाबाला कशाचे पानं आवडता? नागिनचे, बेलाचे. हा हा हा, बेलाचे पानं. कशाचे आवडता पानं? मग बेलाचेच पानं का आवडतं हे मी शेवट सांगेल तुम्हाला. आजपर्यंत ऐकलंय का नाही मला माहित नाही, पण बेलाचेच पानं का बरं? सीताफळाचे का बने? आंब्याचे का बने? बेलाचेच का बरं? त्याचं कारण मी तुम्हाला जाता जाता सांगेल, काळजी करू नका. हा बेलाच्या झाडाखाली उभा राहिला आणि मग आता रात्रभर इथं उभं राहण्यापेक्षा आपण त्या झाडावर बसावं अशी बुद्धी त्याला झाली आणि तो त्या बेलाच्या झाडावर जाऊन बसला. आणि बेलाच्या झाडाला काय असता? आई बरोबर माहिती आहे तुमले, काटे. लक्ष दे नाही का बरं का, फार गोड पोरी तुमच्या गावातल्या. हावर जेमतेम कसा तरी बसला, पण त्या बाईने बोललेलं याच्या डोक्यामध्ये फिरत होतं. याने काय केलं, रागा संतापामध्ये बेलाचं पान तोडायचं, खाली फेकायचं, बेलाचं पान तोडायचं, खाली फेकायचं. दिवस कोणता होता? महाशिवरात्री. दिवस कोणता आहे? महाशिवरात्री. आणि सगळ्या देवांमध्ये लवकर फळ देणारा जर कोण असेल तर तो भोलेनाथ आहे. फक्त अंतकरण शुद्ध पाहिजे. अंतकरण कसं पाहिजे? अंतकरणात जर पाप असेल तर मग परमात्मा कधी कृपा करणार नाही. मग त्या भोलेनाथांनी विचार केला की आपला कोणता भक्त आहे की त्याला रात्री 3 वाजले आपला अंगवर बेलना पाणी टाकी राहणार. भोले बाबा जागृत अवस्थेमध्ये आले. 4 वाजेची वेळ होती. भोले बाबांनी बघितलं वर कोणीतरी बसलेलं आहे. भोले बाबांनी त्याला खाली उतरलं की कोण आहे तू? तो म्हणे तू कोण आहे? म्हणे मी महादेव आहे. म्हणे मी वैकत नाही म्हणे तुला. अरे मी महादेव, जगाधी देव महादेव आहे. लोक माझ्या दर्शनासाठी मी योग्यांच्या ध्यानात जात नाही. 1000 वर्ष तपश्चर्या करून हा भोले बाबा कोणाच्या मनात जात नाही. तुझ्या डोळ्यासमोर उभा आहे, बोल तुला काय पाहिजे? हा म्हणे जाय रे अशा गणकत दखत नाही. अरे तू का पागल बिगल आहे का? म्हणे मी पागल नाही. म्हणे मी मन डोकं फिर जाय म्हणे. आज मैं पागल नाही हूँ भैया, हमारा दिमाग खराब आहे. म्हणे नेमकं काय झालंय? म्हणे त्याने सगळं इतिहास वगैरे सांगितल्या. भोलेनाथ म्हणे ते तू काय भांडण झालं, कोण आहे मला काही माहित नाही, पण मी तुझ्यावर प्रसन्न आहे. याने विचार केला 1000 वर्ष तपश्चर्या करणाऱ्यांच्या डोक्यात तू जात नाही, मग मला साक्षात दर्शन देण्याचं कारण काय? कारण एकच आहे, तू चांगल्या व्रताला, चांगल्या मुहूर्ताला मला आवडणारं कार्य केलं. बेलाचे पानं तू मला समर्पित केले आणि म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न आहे. हा म्हणे बाई मी काय बेलना पाणी आणि अंगवर टाकत म्हणे. ते अंगवर लिहिलं ना. भोले बाबा म्हणे मी आता तुला 2 मिनिटं माझ्याकडे, बोल तुला काय पाहिजे. आणि ज्याला देव द्यायला येतो ना त्याला मागायची बुद्धी राहत नाही. हे बी लक्षात ठेव जा बरं का. एक राजा निघाला होता अंबारीवर आणि त्याला शेतकरी दिसला. असं वाटलं झालं याला काही 2, 4, 5 एकर दी टाकूत. शेतकऱ्याला बोलवलं, बेटा बोल तुला काय पाहिजे. तो इथला खतरनाक होता. तो म्हणे महाराज 4 घंटे झाले म्हणे शेतामध्ये आलोय म्हणे मी. मन पत्तम बाकू आहे म्हणे, फक्त चून आणि डबी वाटला द्या म्हणे. तू काय भंगार मागेला? तो देणारा कोण आहे? देणारा सक्षम असताना मागणाराही बुद्धिवान पाहिजे. इथं देणारा भोले बाबा आहे पण मागणारा अक्कलच नाहीये. एक काम करा. याने विचार केला माझी बायको रोज माझ्याशी भांडते. कशावरून भांडते? मी काहीच कमवत नाही म्हणून भांडते. भोलेनाथांना मागायचं काय? हा हुशार होता. याने सांगितलं काहीही द्या पण ते डबल झालं पाहिजे, संपलं नाही पाहिजे. भोले बाबा म्हणे तस तू. भोले बाबा चालले गेले आणि भोलेनाथांच्या पिंडीवर फक्त एवढे मुठभर तांदूळ होते. कंटोरचे नव्हते बरं का. इंद्रायणी कंपनीचे कल्पनात्मक अलंकार. या काय भोलेनाथांच्या पिंडीवर काय आता पडलेले? तांदूळ आहे. काय आहे? तांदूळ किती आहे? मुठभर. याने विचार केला माणूस ते 7.5 फूट ना होता म्हणे. गप्पा तर मोठ्या मोठ्या करत होता म्हणे. काय दिले म्हणे? मुठभर तांदूळ. खाली उतरला पण इतक्यात आपली खिचडी होते म्हणे. तो खाली उतरला, त्याने रुमाल खिशातला काढला आणि ते मुठभर तांदूळ त्याने त्या पिंडीवरून काढून आपल्या रुमालावरती टाकले. वरदान काय होतं? मला अशी वस्तू द्या की ती डबल झाली पाहिजे आणि कधी संपली नाही पाहिजे. मग याने ते मुठभर तांदूळ उचलले, रुमालावर ठेवले आणि परत त्या पिंडीवरती मुठभर तांदूळ तिनमाळ. याने विचार केला आता याच्यात काहीतरी चमत्कार असला पाहिजे. हा जेवढे तांदूळ वडत होता तेवढे तांदूळ त्या पिंडीतून बाहेर निघत होते. याने विचार केला, घरी गेला, गोंटी आणली आणि 1.25 किलो 1.25 क्विंटलचं त्याने पोत आणलं. ते भरलं, पुरा पॅक भरलं. फुकाचं भेटत होतं ते, त्याच्यामुळे कशाला ऐकाय करेल तो बी. असा दण भरलं, डोक्यावर घेतलं, उचलल्या जात नव्हतं. मान वाकली पण घरात घुसला. बाईले म्हणे शानपणा कराने बाजू सरक. पाहते रुबाब राहतो कमवणाऱ्या माणसाचा. हे म्हातारपणात समजेल तुम्हाला जेव्हा कमाई वगैरे चालली जाईल ना. हा मी बोलेल त्या विषयावरती बरं का, पण पहिलं चरण सुटणं फार गरजेचं आहे. त्याने पोतं घरामध्ये टाकलं. वरदान काय होतं? संपायला नको आणि डबल व्हायला पाहिजे. याच्या खांद्यावर पोतं जसं ना तसं. अहो खुश होई घ्या. अहो फक्त बाईले सांगे तू फक्त घरना कपडा बाजूला कर, निसता पोता टाकण्यात म्हणे. आज 1 पोतं, 2 पोतं, 3 पोतं, 4 किती पोते टाकणार? टाकून टाकून शेवटी शरीर मर्यादा आहे. काय त्याला?
पोते टाकता टाकता बाई म्हणे चहा घेता का? तो म्हणे पागल तुले दिखिरा ना का म्हणे मान वाकिरा नाही तू चहा ना विषयली राणी. हे पोते संपणार कधी? शेवटी परमात्म्याचा कोप झाला. पोते तर संपले नाही पण पोतान खाल्या दबीचं नाव मरी घ्या. हा मेला तो. आता मेला तर मेला. योग असा घडला भोले बाबांची कृपा त्याच्यावर अशी, जो मेला त्याच्या अंगावर पोत. आता पोत बाजूला केलं का त्यानं अंगावर पोत जसं ना तसं लोक म्हणे काय उपाधी होईनी बो. भाऊबंदगीचे लोक जमा झाले. भाऊबंदगीच्या लोकांनी भरपूर पोते बाजूला केले. मग दल्ला म्हणे पोता सहित बांधा म्हणे आले. ते दल्ला तो दल्ला. दल्ल्याने सल्ला दिला आणि मोकळा झाला. त्याला पोत्यासहित त्या किडीवरती बांधला. पण आता एवढी किडी उचलायची का त्या तरुण पोरांचे हाल होऊन गेले. त्या म्हणे चला सल्ला दिना कोणी म्हणे तो कोण अभि देव म्हणे. आता प्रेत अंगावर घेतलं. कसं तरी अर्धा किलोमीटर प्रेत भोले बाबांच्या दरबारामध्ये म्हणजे स्मशानभूमीमध्ये आलं आणि त्यांनी प्रेत खाली ठेवलं. वरदान काय? सर आले नाही पाहिजे. जसं ना ते प्रेत पोता सहित त्याच ना खांदावर जसं ना तसं या पोरे म्हणे. काय गंमत फसली बोई. अहो झाला मरणा पण पुरा गावलेली मरी म्हणे. मग त्या माई एक जो खांदेकरी होता ना तो म्हणे जो दल्लाने आपले सल्ला दिलता त्याला गाडीवर बटायला म्हणे. आता ते तो दल्ला तो उन्हा म्हणे काय होई ना म्हणे बाबा काय आई काय कर म्हणे तुम्ही. आई याला खाले ठेव गावचा संदा साम ना खांदावर युपटच म्हणे पोता सही दाखवते बी. दल्ला म्हणे एक काम करा म्हणे आत एक काम करा ना खाले ठेवा 4 जण 4 कोपऱ्याला पै जावा ना. आई पटणं म्हणे आमले. प्रेत खाली ठेवलं 4 कोपऱ्याला तुमले पटावणी प्रत्येक ना खांदावर स्पेशल प्रेत पोता सहित गाव लंबा त्याने. भोले बाबा तुम्हाला द्यायला आला. भोले बाबा द्यायला आला पण तुम्हाला घेता आलं. तुम्ही भोले बाबाला बोड म्हणता पण अजिबात बोड दैवत नाहीये. जर भोळे बाबा भोळे राहिले असते तर गणपतीची मान कापली नसती आणि सती मातेला अग्नकुंडामध्ये जाण्याचा आदेश दिला नसता. हा माझा भोले बाबा त्याच्यासाठी भोळा आहे ज्याच्या अंतकरणामध्ये पाप नाही. जो कधी कोणाची निंदा करत नाही, कधी खोटं बोलत नाही, कधी याच्या त्याच्या मुलांच्या सगाईमध्ये पाय घालत नाही. की एखाद्या पोरगीने चांगलं शिक्षण घातलं आणि तिला जर कुठे पाठवलं तर तिला पाप लावत नाही. निर्विद्य मनाने जो परमार्थ करतो परमात्मा त्याच्यावर कृपा करतो. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही काहीही केलं तरी आमच्यावर कोणाचं लक्ष नाही तर एक गोष्ट लक्षात ठेव जा. ज्या राजा दशरथाच्या पोटी रामचंद्र जन्माला आले होते त्याच राजा दशरथाला बिन पाण्याचं मरावं लागलं होतं. तुमच्या पोटी ब्रह्मांडाचा नायक आला. पण जर तुमचं कर्म चुकलं असेल तर तुमले देवले नाही देवना बापले सुद्धा बिन पाणीनं मरण पडत. आणि जर मरणा टाइमले जर दुःख भोगानी तयारी नाही येते मग आत्ते पायी नेंबन वागानी तयारी ठेवा. हा परमार्थ आहे. वाटतो तेवढा सोपा नाहीये. ठीक आहे महाराज. मग या भोले बाबांना एक पदवी दिली. तो चक्रवर्ती आहे. सगळ्यांना आपलं म्हणणार आहे. शिव हा भोळा आहे, चक्रवर्ती आहे. आणि त्याच्या अंतकरणामध्ये भक्ती विराजमान करण्यासाठी तुम्हाला फक्त एकच काम करायचंय. अंतकरण मोकळं करून त्याचं नामचिंतन करायचंय. तो परमात्मा तुमची कृपा केल्याशिवाय राहणार नाही. का कृपा करेल? कारण तो चक्रवर्ती आहे, तो अधिकारी आहे. आणि अधिकारी असताना तो आपल्या भक्तांसाठी भोळा होतो आणि त्याचंच नाव शिव आहे. अभंगाचं प्रथम शिव भोळा चक्रवर्ती. शिव भोळा
लोकांना असा गैरसमज आहे की भोलेनाथांच्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर भोळं दैवत आहे, आपण कसाही परमार्थ केला तरी तो आपल्यावर कृपा करतो. आता या गेअरमध्ये हा दुसरा दृष्टांत आहे का, आणि तुमची सुट्टी देतो आणि मी देतो. आता डॉक्टरांनी, मी तरुणपणात लहानपणी खूप कीर्तनं केले, पण आता डॉक्टरांचा सल्ला आहे वयाच्या हिशोबाने तुम्ही कमी बोलत जा महाराज, त्याच्यामुळे अगदी थोडंसं बोलून आता मी निघणार आहे. इथं बसलेल्या आता पुरुषांनी लक्ष द्या बरं का. या महिला माता काय कीर्तनामध्ये हो म्हणतील, पण इथून गेल्याच्या नंतर माझं ऐकतील याच्यावर मला अजिबात भरोसा नाही. गर्दी खूप केली यांनी बरं का, पण गर्दीमधून परमार्थ घडेलच याची शाश्वती नाही. अर्धा पाऊण तास आता माझ्याकडे शिल्लक आहे, आणि परमात्म्याने जर मला हा मॉप दिला असेल तर एक वारकरी संप्रदायाचा पाईक म्हणून मी धर्माचं, संतांचं वाङ्मयाचं तुमच्यापर्यंत पोहोचून इथून निघून गेलं पाहिजे. कितीही चांगलं कीर्तन केलं तरी 2-4-5% लोकांच्या अंतःकरणाला ते पचेल नाही पचेल याची शाश्वती नाही. पण जे चांगले लोक आहे, ज्यांना खरंच कीर्तन कळतं, ज्यांना खरंच अभंग कळतो, अशा 2 माणसांनी म्हटलं पाहिजे की नाही, कीर्तनामध्ये बोध होता, कीर्तनामध्ये सार होता. फार महत्त्वाचा मुद्दा सांगून जाणार आहे. इथून गेल्याच्या नंतर गेल्यावर त्याचा विचार करा. कीर्तन चालू होतं, परमात्म्याचं नामचिंतन चाललेलं होतं. एक चांगला पुढारी होता कीर्तनामध्ये बसलेला, परत परत बसायचा, परत परत उठायचा. 2-4 वेळा माझं लक्ष गेलं, आणि स्वभाव मी आधीपासूनच सांगितलं की थोडा गरम निमाज आहे. सत्य सनातन्यांचं रक्त थंड कधीच नसतं, आमचं आहे. नपुंसक बाबर भारतामध्ये आला होता बरं का प्रेमदादा, नपुंसक होता तो बाबर, त्याला माणूस बिणूस काही नव्हता, तो नपुंसक साला बाबर मुघलांच्या अवलादी अफगाणिस्तानाच्या बाउंड्रीमधून भारतामध्ये आला. आपल्या 7 कोटी हिंदू समाजासमोर त्याने आपल्या बापाचं मंदिर, रामाचं मंदिर पाडून फार मोठी मस्जिद बांधून निघून गेला. तेव्हा बी आम्ही झोपलो होतो, आणि तीच मस्जिद पाडायला 500 वर्ष निघून गेले, तेव्हा बी आम्ही झोपलो होतो. भारत पाकिस्तानची फाळणी झाली, 17,000 हिंदूंची दिल्लीमध्ये नग्न कत्तल झाली. आपल्या डोळ्यासमोर आपल्या मै बहिणींचा हात धरून त्यांना कापल्या गेलं, तेव्हा बी आम्ही झोपलो होतो. काश्मीरमध्ये 5 लाख पंडितांना घराच्या बाहेर काढून दिला. 6-6 वर्षांच्या मुलींवरती त्यांच्या डोळ्यासमोर तिच्या बापा भावासमोर बलात्कार करून तिला कापल्या गेलं, तेव्हा आम्ही झोपलो होतो. आणि आजही तेच करतोय आम्ही. आज फार मोठा काही बदल झाला असं समजू नका. आमच्या धर्मात जाती पाती समाज व्यवस्था एवढी खराब झाली, आमच्या लोकांनी आमच्या साधू संतांचे विचार कधी आत्मसात केलेच नाही, आणि ते करणारही नाही. पण तुमच्या गावाचं कौतुक आहे, तुम्ही एक मंदिर बांधलंय. मंदिर बांधणं जितकं महत्वाचं आहे, तितकं येत्या काळामध्ये जर कोणता बाबर आला तर त्याच्या छातीमध्ये भाला घालणारी पिढी जन्माला घालणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. या पोरांनी आता जागं झालं पाहिजे, मस्त व्यायाम करायचा, निर्व्यसनी व्हायचं. आणि आपल्याला अर्ध्या रात्री जरी कोणत्या पोरगीने बघितलं ना, तरी तिने आपल्याला बघून तिचा जीव घाबरला नाही पाहिजे, तर तुम्हाला पुरुष म्हणा. आणि जर एखादी मुलगी आपल्याला बघून घाबरत असेल ना, तर आपल्यामध्ये आणि त्या कावरलेल्या कुत्र्यामध्ये फारसा बदल पडत नाही. श्रीमान चौघी छत्रपती शिवाजी महाराज मुसलमानाच्या सुनेला माय म्हणता हे पुऱ्या जगाला माहिती आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी मुसलमानाच्या सुनेला माय का म्हटलं? कारण कीर्तनामध्ये तुकाराम महाराजांचा परिणाम होता. तुकाराम महाराज बाईला पाहून म्हणता, पर उपकार नेने परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया. ज्यांचे गुरु दुसऱ्या मायला माय म्हणत होते, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा दुसऱ्याच्या मायला माय म्हणत होते. सध्या समाज कुठं चालला याच्यावर बोलायची काही शाश्वती राहिली ना. नातं ना भाडं ना आदर ना संस्कृती, ज्याला पटेल त्याच्या मनाच्या मार्गाने परमार्थ चाललाय. काही लोक म्हणतात महाराज मन चांगलं पाहिजे, काय मंदिर मा जावानी गरज नाही. तुला मन चांगलं आहे, आई तुला कोणी सांगितलं की तुझं मन चांगलं आहे? या गोष्टी डोक्यातून काढून टाका. बरं झालं तुम्ही भोंगे लावले नाही. मला पहिले असं वाटलं भोंगे लावायला पाहिजे होते, पण आता मला समजतं बिन भोंगाना ज्या येले त्या आपला आहे की नाही. काही लोक म्हणतात महाराज भोंगाना आवाज आमना दावारीतला बारी येत ना, तर ते बी ऐकू येत नाही, फक्त बंडाना दिन गडबड करतो नको वाटे खावाला. पण एक गोष्ट नाही मी करता लक्षात ठेवा, जर तुम्ही या ठिकाणचा एक दाना खाल्ला आणि जर इथं सत्कर्म केलं नाही, तर एक गोष्ट नेहमी करता शास्त्रोक्त सांगतोय, धर्म आद्य घर्म सलू साधनम. जर परमात्म्याचं तुम्ही खाल्लं आणि परमात्म्याचं जर काम केलं नाही, तर मरता वेळी ते फुटून निघल्याशिवाय राहत नाही. म्हणून या गोष्टीकडे तुम्ही जरा लक्ष दिलं पाहिजे. सुंदर असं मंदिर आहे. 25 तारखेला 25 तारखेला प्राणप्रतिष्ठा होणार आहे. आणि त्या 25 तारखेपासून तुमचं गाव काशी होणार आहे. तुमचं गाव काय होणार आहे? मग तुम्ही सर्वांनी एक वेळा तरी त्या मंदिरात गेलं, तुमचा स्वार्थ म्हणून नाही, रिझर्वेशन करायला जावा भाऊ, ज्या दिन मर्जा असो ध्यान ठेवजो रे असं. कारण जायचं कुठे आहे तुम्हाला? अरे शमशान वासी हमारा ओ भोला, सब दुख काटो मारा. ओ भोला सब दुख काटो मारा. ओ
हाथ आया बंदा खाली हाथ जाएगा, खाली हाथ आया बंदा खाली हाथ जाएगा, खाली हाथ आया बंदा खाली हाथ जाएगा। जय हो। वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध का, क्या लेके आया बंदा क्या लेके जाएगा, 4 दिन की जिंदगी में 2 दिन का मेला। मान मेरा कहना नहीं तो पछताएगा, ये मिट्टी का खिलौना मिट्टी में मिल जाएगा। तूने जो कमाया है दूसरा ही खाएगा, खाली हाथ आया बंदा खाली हाथ जाएगा। ज्यांना ज्यांना तुम्ही आपलं म्हणताय ना, हे सगळे लोक तुम्हाला पटो ना पटो, फक्त 10 मिनिटाचं कीर्तन बाकी आता. गण गोत्र मित्र परिवार, हा माझा तो माझा, भाऊबंदकी. तुम्ही ज्या दिवशी मेले ना, एक मुलगा म्हणून कीर्तन ऐका, कीर्तनकार म्हणून ऐकू नका. ज्या दिवशी तुम्ही मेले, एकदा तुमची किडी बांधली आणि एकदा स्मशानामध्ये तुम्हाला ठेवलं ना, 10 मिनिटाच्या नंतर सगळे लोक रिलीज होतील. गण गोत्र मित्र परिवार भाऊबंदकी सगळेचे सगळे लोक तुम्हाला एकटं सोडून घरी निघून येतील. आणि हे प्रत्येकाच्या जीवनात घडणार आहे. 2026 पासून तर 2032 पर्यंत लाल अक्षराने लिहून घ्या. जर नाही घडलं तर मला घरी येऊन मारा तुम्ही. माझा जन्म मूळ नक्षत्राचा अभ्यास करून बोलतोय. 2026 ते 2032 पर्यंत 35% पोरं मरणार 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 ऑन बोलतोय. आणि याच्या काळामध्ये 4 गोष्टी घडणार. या वर्षी ओला दुष्काळ पडला, पुढच्या वर्षी कोल्हा दुष्काळ पण आहे. काय आहे तुमनं कर्म आहे. देवाने तुम्हाला जन्माला घातलं कशासाठी? भक्ती करण्यासाठी. तुम्ही काय करताय? आणि जर देवाने सांगितलंय ज्या कामाला मी पाठवलं ते काम जर तुम्ही करत नसाल तर मी जन्माला घालू शकतो, तर मी उचलू शकतो. मी कोणाच्या बापाचं ऐकत नाही अर्जुना. मी तंगड्या ठोकणाऱ्या दुर्योधनाला बी मारतो आणि छाती ठोकणाऱ्या रावणाला बी मारतो. मी कोणाचं ऐकत नाही. आणि अहम वैश्वा नरो भूत्वा, एक गोष्ट नेहमी करता लक्षात ठेवा, ही पृथ्वी रोज रडते देवाजवळ की हे परमात्मा, अरे ज्याच्यासाठी या मानवाला निर्माण केलं होतं हा देव करायला तयारच नाहीये. ज्याला जसं पटेल तसं जीवन जगतोय, जसं पटेल तसं पाप करतोय. आणि एवढं पाप झाल्याच्या नंतर परमात्मा तुम्हाला सुखी ठेवेल हे डोक्यातून काढून टाकजा. 50 लाखाचा बंगला विकत बांधायची ताकद तुमच्यात आहे, पण 50 लाखाच्या बंगल्यामध्ये किती दिवस झोप द्यायचं आई तुम्हाला हात म्हणे ध्यानमा ठेवजा. झाडाला पाणी टाकायला लोकांचं जीवार येतं आणि हेच लोक कूलर मध्ये 4-4 बादल्या पाणी टाकतात. या वर्षी उन्हाळ्यामध्ये 48 पॉईंट ऊन तापलं होतं आणि पुढच्या वर्षी जर ते 54% झालं ना, तुमची चामडी जळायला देव जास्त वेळ लागू देणार नाही. लक्षामध्ये ठेवजा. फार अंधकारामध्ये पृथ्वी फिरते. कोणत्याही दिवशी कोणताही काळाचा घाला कसाही पडू शकतो. उद्याचा विचार करत बसू नका, 10 वर्षाचा विचार करत बसू नका. अरे आज तुम्ही झोपले, सकाळी उठणार याची नाहीये शाश्वती. जा कोल्हापूर साताऱ्याकडे काय पूर आले, लोक झोपलेले होते, तसे लोक गेले. जा तुम्ही त्या पाचोरा तालुक्यामध्ये 100 गाई ढोरं वाहून गेले. काय हे पाप आहे, हे भोगावं लागेल. आणि आज जर तुम्ही साधू संतांच्या वचनांकडे लक्ष देऊ नका, काय भारी भरायचं ते भारी भरा. पण लक्षात ठेवा, यदा दित्यगतम तेजो जगत भासयते अखिलम यतंद्रमासी यच्चाग्र तदैज बुद्धिमामकम. अर्जुना, या लोकांना जर असं वाटत असेल ना आम्ही आमच्या बुद्धीच्या बळावर जीवन जगू, तर मग मी कल्की रूपाने अवतार घेणार आणि परमात्मा कल्की रूपाने या मृत्यू लोकामध्ये आलेला आहे आणि तो तुमचा पाटा पाडणार म्हणजे पाडणार. आणि जर या दुःखातून मोकळं व्हायचं असेल, वाचे वतता शिवनाम तयान बाधी क्रोध काम, हा संदेश आजच्या कीर्तनातून घरी घेऊन जा. कीर्तनकार म्हणून नका ऐकू. माझी आई मला रोज सांगते, भाऊ हळू बोलत जाय, जास्त जोरात बोलत जाऊ नको. 4 वेळा मुसलमानांचे हल्ले झाले माझ्यावर, 5 टाके माझ्या डोक्याला.
माझी आई घरून निघताना सांगते छोटं बाळ आहे, सौखी संसार आहे, बोलत जाऊ नको, हे लोक कीर्तन ऐकतील. बाहेर जर तुझं कोणी काय केलं, एकच शब्द सांगून आलोय, ज्या दिवशी मी मेलो ना त्या दिवशी लोकांना इथलं ते वाटेल चला कसा गावाचा ना पण धर्मासाठी बोलत होता, एवढं तर विचार करणार. भावपूर्ण श्रद्धांजली तर देणार माझ्या नावाला तुम्ही. आणि ज्या दिवशी मी मरेल ना, ज्या दिवशी मी मेलो ना त्या दिवशी गणगोत्र रडेल, यात नवल नाही. परंतु त्या परमात्म्याला सुद्धा वाटेल की कोण एका क्षणाला रिस्क घेत होता, धर्मावर बोलत होता. पाकिटासाठी पैसे करणारे कीर्तनकार जगतात भरपूर सापडतील, पण आमच्या आईने, आमच्या जोग महाराजांनी आणि आमच्या मुक्ताई फडाने आम्हाला सांगितलंय, कीर्तनकारावरती भरोसा पाहिजे. अन्न मान धन हे तो प्रारब्ध आदीनं. काही लोक म्हणतात तुमची दक्षिणा किती आहे, कीर्तन पैसे ठरून गेल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगतो कोणी कोणाचं नाही, 1 रुपया संख्येचा जावं नाही, सगळी माया मोह आहे असं मी तुम्हाला सांगतो. आणि कीर्तन झाल्यावर जर 100 रुपये तुम्हाला मागून घेतो, खरंच तुम्ही माझं ऐकणार आहे का? नाही ऐकणार तुम्ही माझं, कारण मी फक्त तुम्हाला सांगतो, मी तसं वागत नाही. कीर्तनकार कीर्तनात जितकं चांगलं बोलतो तितकं 2% जरी चांगलं वागला ना, लोक त्याचे पाय धुवून पाणी पितील. लोक काही पागल नाहीये, लोक आपल्याला बोलवता, आपला आदर करता, आपला सत्कार करता, आपल्याला जेव घालता आणि बिचारे काबाड कष्ट करून आल्याच्या नंतर सुद्धा 2 तास मांडी भरून आपलं कीर्तन ऐकता. मग हे रिकामे नाहीये, यांना सर्व कळतं. संसाराच्या गोष्टी सांगण्यासाठी कीर्तन नाहीये. का नाहीये? कारण संसार माझ्यापेक्षा तुम्ही केलाय, तुम्हाला कळतो. मग संसारातलं दुःख कसं कमी होईल हा कीर्तनाचा मुद्दा असतो. पण लोकांनी भरकटून टाकलं. लोक आम्हाला सुद्धा सांगता मला शेवट एक गाणं म्हणी जातो, तू ना डोकं पोट टाकसून. कीर्तनकाराला विचारा गीतेमध्ये श्लोक किती आहे, आपल्या धर्मामध्ये अध्याय किती आहे. काही लोक म्हणतात महाराज अवकाळ काही रामायण महाभारत ना, आईच नळत रामायण महाभारत ना काढ का मुसलमान बनायचं तुम्हाला. अरे त्या 5 वर्षाच्या मुसलमानाच्या पोरगीचा तुम्ही बघा, सगळा हिजाब घातला जातो, तिचा डोळा दिसत नाही. आमच्या चांगल्या बाया मंदिरात गेल्यावर डोक्यावर ओढणी घ्यायनी सुद्धा त्यांचं डोकं काम करत नाही. या गोष्टी जर आज तुम्ही कीर्तन तुम्हाला फार वाटलं ना महाराज फार बोलून गेले, माझ्यावर बायकॉट करा, माझ्यावर डायरेक्ट चिन्ह मारा. अहो महाराज आपले चालाव नाही का अहो खरं बोलत, अहो काय बोलत. पण एक गोष्ट नेहमी करता लक्षात ठेवता, धर्म जर वाढवायचा असेल तर धर्माच्या जय श्रीराम म्हणून कोणी हिंदू होत नाही, हिंदुत्व रक्तामध्ये लागतं. एखाद्याने जय श्रीराम म्हटलं त्याची गच्ची धरून त्याला एवढ्याच विचारा, रामचंद्र परमात्म्याच्या जन्माची तिथी काय, त्याला 9वी सोडून 3री तृतीया सांगता येणार. आणि मग कसं हिंदू म्हणतो आपण स्वतःला? आपल्याला शेंडी ठेवायची लाज वाटते, आपल्याला टिक्का लावायची लाज वाटते, कीर्तनाला जायची लाज वाटते, कथेला बसायची लाज वाटते. मग कसल्या अनुषंगाने हिंदू म्हणतो आपण स्वतःला? आणि आज जर तुम्ही या हिंदुत्व प्रतिष्ठेकडे लक्ष दिलं नाही तर हे मंदिर बांधलं 100 वर्षाने याच गावामध्ये तुम्ही कोणीच राहणार नाही. आणि मग हे मंदिर पाडून याच्यावर मस्जिद बांधायला, अहो हे सोडा, काशी विश्वनाथाचं मंदिर तोडून जर ते मस्जिद बांधू शकता तर मग आपण कोण आहे? आणि म्हणून मी मगाशी बोलून गेलो, मंदिर बांधलं खूप आनंद आहे, सनातनी म्हणून मला अत्यंत त्या गोष्टीचा आनंद आहे. 21 तुम्ही ते कळस लावणार आहे त्याचाही खूप आनंद आहे. आणि या वयामध्ये सुंदर कार्य परमात्म्याने त्यांच्याकडून घेतले, त्यांच्याही आई वडिलांना धन्यवाद आहे. कारण शुद्ध बीजा पोळी फळे रसाळ गोमटी चांगलं काम करण्यासाठी DNA चांगला लागतो. DNA कसा लागतो? आणि जर धर्माचा DNA वाढवायचा असेल तर सगळ्यांना एकत्रित येऊन, जसं अल्लाहू अकबर म्हटल्यावर एकत्रित येतात, तसा जय श्रीराम म्हटल्यावर सगळ्यांनी एकत्रित येऊन हर हर महादेव म्हणून श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्मितीचे स्वप्न येत्या काळामध्ये सगळ्या सनातन्यांना पूर्ण करावं लागेल. आणि त्याचं व्यासपीठ म्हणजे आपलं भोलेनाथांचं मंदिर आहे. काही लोकांनी हे बी भूत घातलं असेल, एवढं मोठं मंदिर बांधण्यापेक्षा वाचनालय बांध. वाचनालय एक गोष्ट नेहमी करता लक्षात ठेवा, या मंदिराला पाहून लहान पोरा पोरींवरती चांगले संस्कार होतील. काय होतील? आणि आपली पिढी जर चांगली झाली तर येत्या काळामध्ये ते मायबापांची सेवा करतील, संस्कृती जपली तर संस्कार वाढतील. आणि संस्कार वाढले तर धर्म रक्षिता, धर्माचा उदो होतो. आणि जर आपण धर्माचं रक्षण केलं तर धर्म आपलं रक्षण करतो. हा साधा सरळ सोपा सिद्धांत तुमच्या पदरामध्ये टाकतोय. आणि मग याच्यासाठी काय करावं लागेल? पुरुषार्थ जागे करावे लागतात. धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. परमात्मा पुरुषार्थाकडे फार अत्यंत अंतःकरणाने लक्ष देत असतो. धर्माचं पालन करा, अर्थ चांगल्या मार्गाने पैसा कमवा, धर्म अर्थ कामावरती विजय प्राप्त ठेवा. आणि मग तुम्हाला मोक्ष नावाचा पुरुषार्थ प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. हीच भोलेनाथांची कृपा तुमच्यावरती होईल. मग महाराज भोलेनाथांनी आमच्यावरती कृपा केली पाहिजे, मग आम्ही नेमकं काय करायचं? एकच करायचं. भोले बाबाला एकच गोष्ट आवडते, भजन आवडतं. भोले बाबाला काय आवडतं? भजन करी महादेव राम पूजी सदा शिव. म्हणजे नेमकं काय करायचं? एकच करायचं. विठोबा रघुमाई हरी जय जय विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई.
हरि जय जय 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 हरि जय गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार हरि जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा हरि विठोबार विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार कुंदन दादा, मी लग्न फार केलं, मला फार असं गर्व वाटायचा मी काय लगीन करबो, पण मन लगीन मा एकच हार होता, एकच होता बरं का. हा हार का पडतो माहितीये का? ज्ञानोबा तुकोबारायांचं नाव घेतलं की हार पडतो, नम्र झाले की हार पडतो बरं का. परमार्थ फार मोठा आहे. हे काही आमच्या वाडवडिलांनी लावून दिलेलं आहे. ज्यांनी या म्हाताऱ्या लोकांना विचारा, जेव्हा माईक नव्हते, गाडे घोडे, कसा तरी या लोकांनी परमार्थ बिचारांनी टिकवला. आज आमच्यापर्यंत एवढे चांगले दिवस आणले, पण आमले खाता येईन राहणं, काय बोलवा ते. चला, चांगली गोष्ट आहे, खूप सुंदर गाव आहे आणि मला आनंद आहे. काही लोक म्हणतील तक्रे तो त्यानं नाव लिहिला. नाही 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 नाही, तू का म्हणे का मरण्याची सरे उत्तम. तुम्ही स्पष्ट सांगितलं होतं माझं नाव वगैरे घ्यायचं नाही. आणि रवी आबांना विचारा, त्यांच्या गावात माझी कथा झाली. मी इतका खडसेल माणूस आहे ना, मी खरंच कोणाचं नाव घेत नाही, परंतु ज्याने कार्य केलं असेल, ज्याने पुढाकार घेतला असेल ना, तर त्याचं नाव परमात्मा त्याच्या हृदयामध्ये नेहमी कोरत असतो. तुमच्या आईवडिलांची पुण्य होती की सत्कर्माची भावना तुमच्या अंतकरणात जागा झाली, कीर्तन ठेवलेत तुम्ही, अनेक प्रकारचे कार्यक्रम, आणि भोलेनाथांना ह्या गोष्टी आवडता. परमात्मा तुमच्या गावाचं 100% कल्याण करणार आहे. आज भाऊबीजीचा दिवस आहे. आई बहिणीने सांगितलं होतं बेटा की आज काही कीर्तन घ्यायचं नाही, पण रवी आबा आमच्या वडिलांच्या ठिकाणी आहे आणि त्यांच्याबरोबर आमचे ते प्रेमदादा की हे करूया महाराज. सकाळी आल्यापासूनच बिचाऱ्यांचं ते उठा ठेव चालू होता, हा स्टेज लाव, अमुक लाव, ढमुक लाव. प्रेम हे विकत भेटत नसतं. या कीर्तनाच्या परंपरेमध्ये 10,000 लोकांमध्ये एक कीर्तनकार होतो आणि परमात्म्याने जर त्या कीर्तन सेवेसाठी मला निवडलं असेल तर मी किती शुद्ध अंतकरणाचा परमार्थ केला पाहिजे. लोकांचं काही नाही. लोक ज्या सीतामातेला एक डाग नव्हता कृष्णा महाराज, त्या सीतामातेला सुद्धा लोकांनी पाप लावलं. जी रावणना घरराई येले तिले मी घरमाले व्हाव असे म्हणणारे सुद्धा लोक होते. कृष्णाला चोर म्हणणारे लोक होते. आणि म्हणून लोकांकडे जास्त लक्ष न देता आपला परमार्थ आपण करायचा. आता मस्तपैकी एक सुंदर गीत म्हणू आणि कीर्तनाची सुरुवात. ज्यांना उठून नाचायचं असेल त्यांनी नाचायचं, ज्यांना टाळ्या वाजवायच्या त्यांनी वाजवायचं. कोण आहे चिट्टी? कोणी चिट्टी? कोणी कोण प्रेम? कोण यांना न्यारा पैसा लागतील. मी हेच म्हणणार होतो आता, कारण मला तो आपला पिंड आहे, तो रक्त असं घरी गेल्यावर असं मस्तपैकी सडसडलं पाहिजे बरं का. ज्यांना नाचायचं आहे ते मस्तपैकी, ज्यांना नाचायचं नाही त्यांनी टाळे वाजवायचे, कारण आपल्या तुमले काय सुतक पड जायले का? अरे हात वर करा ना. मग नाही उठ आणि तयारीत. जो माझ्या कीर्तनात नाचतो ना त्यांना गुडघा चांगलं वय जातं. उठ ना बाबा, उठता का सर्व एकदा नाचून घेऊन घरी चालले जाऊ तर संताचा घर निघ जाऊ. मी बी आता निघ जासो.
बाया नाही बाय 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 काय करू वयास नाही तुम नको गरबा लावसोत गरबा बिचारी मावशी अहो गंमत केली ज्याला ज्या तुम्हाला नाचायचं तुम्ही बी उभ्या राहू शकता गंमत केली इथलं घाबरू नका मला राहू ज्याला उभं राहायचं त्याने हा बन गया है मंदिर बन गया है मंदिर कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है अवधपुरी का राम बन गया है मंदिर बन गया है मंदिर बन गया है मंदिर जय हो हरि बोल ओ जब तक मंदिर बने न तेरा चैन ना बैठेंगे जब तक मंदिर बने न तेरा चैन से ना बैठेंगे गोली खंजर कुछ भी चले हम सीने पर झेलेंगे गोली खंजर कुछ भी चले सीने से झेलेंगे हम तेरे दीवाने ये जलवा दिखाने तेरा मिटने न देंगे तेरा नाम बन गया है मंदिर बन गया है मंदिर कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है अवधपुरी का राम बन गया है मंदिर बन गया है मंदिर हो राम जी की डोली चली बोले जरा गंगवली भक्त अयोध्या धाम के भक्त अयोध्या राम के भक्त अयोध्या राम के मर्यादा पुरुषोत्तम राम मर्यादा से होंगे काम हम है दीवाने राम के हम हैं दीवाने राम के हम हैं दीवाने राम के अब हमें नहीं होश भरा दिल में है जो पूरा करेंगे करना हम बन गया है मंदिर कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है अवधपुरी का राम बन गया है मंदिर बन गया है मंदिर ओ नस नस में जो खून बहा है खून तुम्हारे नाम का नस नस में जो खून बहा है खून तुम्हारे काम का हिंदू धर्म का बच्चा बच्चा प्रभु तुम्हारे नाम का हिंदू धर्म का बच्चा बच्चा प्रभु तुम्हारे काम का अब हमें नहीं हो जबरा दिल में है जो पूरा करेंगे करना हम बन गया है मंदिर कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है अवधपुरी का राम बन गया है मंदिर बन गया है मंदिर ओ, 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 सियावर रामचंद्र भगवान की जय नमः पार्वती पते हर हर सत्य सनातन हिंदू धर्म की जय। खाली बसा बसा खाली बाकीच्यांचं काही बी जाऊ द्या पण या रातले असा झोपतील ना ते पाणी पिवायला सुद्धा उठवत नाही बरं का एक नंबर धन्यवाद तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं माझं ऐकून घेतलं सुंदर असं तुमचं गाव सुंदर असं तुमचं सगळ्याचं सगळं नियोजन तरुण पोरं असतील म्हातारे असतील बाया असतील पोरी सगळ्याचे सगळे या कीर्तनाला उपस्थित झाले सगळ्यांना हां बोल नका आणि सगळंचं सगळं तुमचं नियोजन अत्यंत छान अशा मंदिराला आमच्या वारकरी संप्रदायाकडून खूप खूप शुभेच्छा असं काम करणारे आणि ज्यांनी जन्माला अशा चांगल्या नेतृत्वाला घातलं आमचे अण्णासाहेब असतील सगळेचे सगळे ग्रामस्थ त्याच्यामध्ये सगळे आबालवृद्ध
प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांचं ज्यांचं सहकार्य या कार्यक्रमाला लाभलं, विशेष करून तरुण पोरं ज्या कामामध्ये सहभागी होतात ते काम 100% यशस्वी होतं. फक्त त्या मुलांना आपल्या विश्वासात घेऊन जो काम करतो त्या गावाचा विकास नेहमी करता होत असतो. तुमच्या गावाला कोणाची नजर लागू नये असं धर्माचं समाजाचं कार्य तुमच्या गावामध्ये घडत राहू. जाता जाता फक्त एकच महत्त्वाचा मुद्दा, इथं बसलेल्या सगळ्या माणसांनी आपल्या घरच्या बाईंची इज्जत करा. देवाला रोज प्रार्थना करा, तुम्ही मरायच्या आधी तुमची बायको मरू नये. करुणा रागवाजा बोलू नका तुम्ही बरं का. ज्या दिवशी तुमची सौभाग्यवती मरण पावली, गावामध्ये जर एखादा म्हातारा असेल तर त्याला भेटा. ज्याची बायको मरून जाते ना, त्याने दानातल्या भाकरी खाल्ल्या तरी गावातल्या बायांना काही पडलेली नसते. बायको ती बायकोच, बाई ती बाईच. पॅरालिसचा झटका आला तुम्हाला आणि शेतामध्ये ठेवलं, अंगामध्ये किडे पडले तर किडे बाजूला करून तोंडामध्ये पाणी टाकते, तिचं नाव बाई असतं. तुमचा ॲक्सिडेंट झाला, तुम्हाला धुळ्याला ॲडमिट केलं, डॉक्टरांनी नाही सांगून दिलं, ICU मध्ये तुमच्या पायाजवळ 15 दिवस रडून माझं सौभाग्य वाचलं पाहिजे असं म्हणणारी बाई असते. मरेपर्यंत तुमच्याशी भांडते, भांडून भांडून तुमच्याकडनं सोनं नाणं जमा करते, 1-1 ग्रॅमसाठी ती तुमच्याजवळ रडते. आणि ज्या दिवशी तुमच्यावर वेड प्रसंग पडतो तर अंगावरचे सगळे दागिने मंगळसूत्रासहित काढून तुमच्या हातात देऊन सांगते, तुमचं काम भागवा, तुम्हीच माझं खरं सोनं आहे असं म्हणणारी सुद्धा ती बाईच असते. पण मरेपर्यंत त्या बाईचे उपकार अजूनही कोणाच्या लक्षात आले नाही आहेत. माझी विनंती आहे, जर कोणी बाईला त्रास देत असेल, कोणी दारू पिऊन तिला मारत असेल ना, आणि जर तुमच्या बाईला काही करता काही झालं आणि ती जर तुमच्या डोळ्यासमोर जर स्मशानात जळाली ना काका, बाळाचे शब्द तुम्हाला आठवतील की कीर्तनकार कीर्तनात काय सांगून गेला होता. म्हणून महिलांची इज्जत करा, कारण जो महिलांची इज्जत करतो तो पुरुष असतो आणि अशा पुरुषार्थाचं प्रतीक माझा परमात्मा त्याच्यावर कृपा करत असतो. बाई ती बाई, एकमेकांना समजून घ्या. जोडीदार तो जोडीदार, एकदा जोडीदार हरपला का जीवन जगायला फारशी मजा शिल्लक राहत नाही. मग याच्या त्याच्या तोंडाकडे बघावं लागतं. कोणी चहा देईल का, कोणी जेवण देईल का, कोणी पाणी पाजेल का. आज रात्री कीर्तन झाल्याच्या नंतर रात्री घरी जा, भूक लागलेली असू द्या, रात्री 12 वाजेला बायकोला एवढंच म्हणा, अगं ऐक ना, संध्याकाळी काही जेवण व्यवस्थित झालं नाही, एवढ्या रात्री उठते, कणिकचा उंडा भिजवते, भाकर टाकते, भाजी नाही करता येणार, चटणी त्या भाकरीवर टाकते आणि आपली भूक भागवते. तिचं नाव बाई आहे आणि बायकोला शास्त्रामध्ये 16 नंबरची आई म्हटलंय. आईसारखी काळजी घेते ती बायको असते. त्या बायकोचं प्रेम योग्य वेळेत कळालं का संसार सुखाचा होतो आणि ज्याचा संसार सुखाचा असतो त्यांचा परमार्थ सुद्धा आनंदाने प्राप्त होत असतो. आणि म्हणून या गोष्टींकडे जरा लक्ष घाला. लेकराची जात आहे, तुमचा मला अंदाज नव्हता. आमच्या भागामध्ये खूप वेगळं कीर्तन असतं, पण तुमच्या भागामध्ये आलं का थोडं नियम बदलतात. तुमच्या लोकांना ते हसवणं, बोलणं, गाणे, आणि म्हणून तसा प्रयत्न करण्याचा मी प्रयत्न केला. सुंदर मंदिर आहे, खूप खूप शुभेच्छा. खूप गावाचा विकास हो तुमच्या. परत तुमच्यानी माझी भेट होईल याची शाश्वती नाही, पण जेव्हा जेव्हा चांगले दिवस आले तेव्हा तेव्हा परमात्म्याला विसरू नका. परमात्मा तुमचं कल्याण करेल. यदा आदित्य कथम तेजो. परमात्मा 100% तुमच्यावरती कृपा प्राप्त करू. तुम्ही मला बोलवलं, माझं ऐकून घेतलं. बोलता बोलता काही चुकलं असेल, कोणाच्या मनाला काही लागलं असेल, स्वतःचं लेकरू समजा. करविले तैसे केली कटकट वेडी का नीट देव जाणे. बोलिले लेकुरे वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. पुनश्च सर्वांची माफी, पुनश्च सर्वांचे आभार. खूप खूप गोड कार्यक्रम. जाताना एक पद घरी घेऊन जा. अरे माया के दीवाने सुन लो एक दिन ऐसा आएगा. धन दौलत वर माल खजाना यही पड़ा रह जाएगा. माया के दीवाने सुन लो एक दिन ऐसा आएगा. धन दौलत वर माल खजाना यही पड़ा रह जाएगा. सुंदर काया मिट्टी होगी, सुंदर काया मिट्टी होगी, चर्चा होगी गली गली. ले ले रे कोई चोर मचा लो गली गली. ले रे कोई राम का प्याला, चोर मचा लो गली गली. बोलो राम, बोलो राम, बोलो राम राम राम. बोलो राम, बोलो राम
उल्टे जन में बसा हुआ है वह सच्चा इंसान नहीं, वह सच्चा इंसान है, वो सच्चा इंसान है। जग का मेला 2 दिन का है, जग का मेला 2 दिन का है, अंत में होगी जला जली। ले लो रे कोई राम का प्याला, शोर मचा लो गली गली, ले लो रे कोई राम का प्याला, शोर मचा लो गली गली। राम नाम के हीरे मोती मैं बिखराऊं गली गली, कृष्ण नाम के हीरे मोती मैं बिखराऊं गली गली। ले लो रे कोई राम का प्याला, शोर मचा लो गली गली, शोर मचा लो गली गली, शोर मचा लो गली गली। यावर रामचंद्र भगवान की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव। योगी छत्रपति शिवाजी महाराज की जय। सनातन हिंदू धर्म की जय। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल।